नमस्कार, मी हर्षदा वेदपाठक आणि तुम्ही पाहतात स्क्रीनग्राफिया. आज माझ्याबरोबर एक असा चेहरा आहे, अगदी क्यूटसा म्हणजे बघा ती हसते, बघा किती छान, बघा सुंदर. काहीही भूमिका द्या, कुठलीही भूमिका द्या, म्हणजे ती काही याच्यामध्ये विलन पण झाली आणि एकामध्ये म्हणजे इतकी स्वीट पॉयझन वाटते ती. आणि कधी क्यूट झाली ना तर तुम्ही विचारू नका, असं वाटतं तिच्यावर जीव ओवाळून टाकावा. काय गं भक्ती, काय सिक्रेट आहे तुझं हे? सिक्रेट आता मला खरं तर तुमच्या सगळं ऐकूनच मला ते खूप छान वाटतंय की असं आपण करतोय ह्याचंच. आणि हेच सिक्रेट आहे मला वाटतं की लोकांनी आपल्याला काम येतंय, छान वाटतंय लोकांना, आपण थोडासा का होईना आनंद देऊ शकतोय, हे ॲप्रिशिएट करावं लोकांनी कामाला. हेच सिक्रेट असेल. दुसरं जे आहे ते मनापासून करण्याचा पूर्ण प्रयत्न करते. मी थोडं ॲड करीन, म्हणजे काम आहे ना ते तुमच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतं. तू मनाने आणि विचारांनी फार सुंदर असणार, म्हणून हे सगळं जमत असेल मला वाटतं. असेल तसंच राहू दे. आणि मग बिलकुल बिलकुल, क्रॉस फिंगर. अच्छा, शिक्कामोर्तब तुझं नवीन नाटक येतं आहे, काय सांगशील त्याबद्दल? काय सांगणार, लोकांनी बघावं अशी खूप इच्छा आहे, कारण एक वेगळ्या विषयावरती हे नाटक बोलते आणि अतिशय विनोदी पद्धतीने ते मांडला आहे विषय. आणि पहिल्या वाचनामध्ये सुद्धा मला हे कळलं नव्हतं की पुढे जाऊन असं काहीतरी त्याला टर्न घेईल नाटक हे. सो ते इतक्या लाईटली मोडवरती जातं आणि एंडला जाताना तो लोकांना विचार करायला भाग पाडतं आणि लोक घेऊन जातील बरोबर, जाताना काहीतरी विचार करतील नक्की. हे असं नाटक आहे. तुझी भूमिका काय आहे? माझी लैला नावाचं कॅरेक्टर आहे माझं, पण ते लैला नाव का आहे, माझे किती मजनू आहेत आणि मग खरा मजनू मला भेटतोय का, असं थोडंसं सस्पेन्स, थोडंसं कॉमेडी असं आहे हे नाटक. बरं, चित्रपटी केली आहेस तू, नाटक केलं आहे, टी व्ही केलं आहे. भक्ती ही जी कलाकार आहे, भक्ती हे जे व्यक्तिमत्व आहे, हिला किती स्वतःमध्ये ॲडजस्ट करावी लागते या तिन्ही माध्यमात? चित्रपट करायची अजून खूप इच्छा आहे. जे काही केले आहेत ते छान चित्रपट होते, त्याचा मी छोटासा भाग होते. सिरियल, मला असं वाटतं की सिरियलनी मला नाव दिलं आहे. थोडंसं काही ना लोकांच्या जवळ मी गेली आहे सिरियल, टी व्ही या माध्यमातून. सो तेही माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं आणि आवडतं माध्यम आहे. आणि नाटक तर नाटकातनंच आपला जन्म होतो आर्टिस्ट म्हणून. सो नाटकापासूनच सुरुवात होते आणि आत्ता मी परत नाटक करते खूप वर्षानंतर. सो चॅलेंज आहे, नाटक करण्यात सगळ्यात चॅलेंज आहे असं मला वाटतं आहे. खूपच म्हणजे एक आपण अलर्ट राहावं लागतं, त्या प्रेझेन्स ऑफ माइंड खूप लागतो आणि त्या सिच्युएशनला आपण प्रेझेंट असावं लागतं असं मला वाटतं नाटक करताना. भक्ती, आता मी सागरला तर काही विचारलं नाही, तुझ्या को ॲक्टरला त्याची बॅकग्राऊंड, कारण मी त्याचा मागे इंटरव्ह्यू केला आहे. तुझा माझा पहिलाच इंटरव्ह्यू आहे. मला फक्त तुझी थोडक्यामध्ये आमच्या प्रेक्षकांसाठी बॅकग्राऊंड सांगशील? बॅकग्राऊंड म्हणजे मी पुण्याची आहे आणि गेले मला वाटतं 15हून जास्त वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये काम करते. म्हणजे मी प्रायोगिक नाटकापासूनच माझी सुरुवात केली होती पुण्याला आणि नंतर हळूहळू मुंबईला आल्यानंतर ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. हळूहळू काम करत कामातनं काम मिळत जाते आणि देवाची कृपा आहे आणि प्रेक्षकांचं प्रेम आहे. जे मी काही काम करते ते लोकांना आवडतं आहे आणि लोक जेव्हा येऊन सांगतात तेव्हा मला खूप छान वाटतं. किती वर्ष झाली तुला या क्षेत्रात, आणि पहिला तुझा अनुभव, पहिलं जे तुला फेम मिळालं ते कुठली कलाकृती होती? मला असं वाटतं कॉमेडीची बुलेट ट्रेन मी केलं होतं. कलर्स मराठीवरचा शो होता. तिथे मला थोडं लोकं ओळखायला लागली होती, भक्तिरत्न पारखे म्हणून. आणि तेव्हा मला थोडंसं वाटलं होतं की ओळखतात आपल्याला लोक. याचा आनंदही झाला होता आणि थोडी जबाबदारी पण झाल्यासारखं वाटत होतं. पण आर्टिस्टला अजून काय हवं असतं तेच. आणि नंतर मॅडीमुळे मला वाटतं जास्त, कारण झी मराठीचा रीच एवढा होता तेव्हासुद्धा की मला माझी 8च दिवस झाली होती एंट्री होऊन आणि मी कुठे भूतानला का असं भूतान नाही, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आम्ही गेलो होतो, आउट ऑफ महाराष्ट्र गेलो होतो. आणि माझी एंट्री झाल्यानंतर मला अजिबातच अनएक्सपेक्टेड होती ही गोष्ट. मी गेले स्टेजवर आणि मॅडी मॅडी करत समोरून लोकं ओरडायला लागली. तर मला असं वाटलं, एक मिनटं, हे काय होतं आहे? सिरियसली एवढं आहे हा रीच झीचा की त्यांनी मला माझ्या कॅरेक्टरच्या नावाने आत्ताच एंट्री झाली आहे आणि ते मला इतकं ओळखतात आणि आपल्या नावाने ओरडतं आहे कोणीतरी, हे खूपच माझ्यासाठी नवीन होतं. सो मी जाम तेव्हा एक्सायटेड झाले होते. म्हणजे साधारण तुझ्या कारकिर्दीला 15 वर्ष झाले म्हणताय? हो, नक्कीच नक्कीच. बरं, या 15 वर्षामध्ये तू इंडिपेंडेंटली काम करतेस का? तुझं कोणी आहे इंडस्ट्रीतले गॉडफादर वगैरे? गॉडफादर नाही म्हणतात, मग आमच्या रिलेटिव्हमधलं तर कुणीच नाही आहे. त्यामुळे ते झिरोपासूनच, लहानपणापासून जेव्हा कळायला लागलं की आपल्याला आवडतं हे, तर बॅकग्राऊंड आजूबाजूला कुणीच नव्हतं. म्हणजे मुंबईत यायची पण मला सोय नव्हती की मी येऊ शकते बिनधास्तपणे. मी काम करायचं आहे. 15 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर वेगळी सिच्युएशन होती. ऑडिशन देणं ही खूप क्रिटिकल आहे. आता खूप सोपं झालं आहे.
पण ते मुंबईत येऊनच ऑडिशन द्याव्या लागत होत्या किंवा इथे मुंबईत कोणीतरी राहण्याची सोय पाहिजे होती. तर ही गोष्ट मला खूप जाणवली तेव्हा. त्यामुळे तसा सपोर्ट नव्हता मिळाला मला घरच्यांकडनं. पण लग्नानंतर मला वाटते काही वर्षानंतर मी आले मुंबईला. माझे मिस्टर नाव आहे त्यांचं निखिल रत्न पारखे. सो त्यांच्यानंतर आम्ही लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षांनी आम्ही आलो आणि मग माझं हळूहळू काम सुरू झालं. एक ऑडिशन देणं, लोकांना भेटणं. एक पहिलं नाटक मी केलं होतं स्मिता तळवळकर ताईंबरोबर, दुर्गाबाई जरा जपून. म्हणजे त्यांचं ते शेवटचं नाटक ठरलं. पण तेव्हा त्यांची एनर्जी, तेव्हा जेव्हा त्यांना थोडासा त्रास सुरू झाला होता, तर तेव्हाच त्याच्यानंतर आम्ही नाटक केलं होतं वाटतं हे. आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं पहिल्यांदा मला. आणि विजय केंकरे सर डिरेक्टर होते, तो सतीश पुळेकर सर होते. सो अशी मस्त टीम होती आमची. आणि माझं पहिलं कमर्शियल नाटक मुंबईतलं. सो जाम मजा आली होती तेव्हासुद्धा. तू म्हणालीस की घरातून सपोर्ट नव्हता, आता ते तुला पाहतात कुठूनही लांबून, तुला ते मॅडी चित्रपट नाटक याच्यामध्ये सगळीकडे तुला पाहतात त्या प्रसिद्धी प्लॅटफॉर्मवर. आता घरच्यांची कशी रिॲक्शन आहे? आता अनफॉर्च्युनेटली माझी आई आत्ता गेली फेब्रुवारीमध्ये आणि बाबा काही वर्षांपूर्वी मला 2019ला गेले. आत्ता ते नाही आहेत, पण बाबांनी माझं काम बुलेट ट्रेनमधलं बघितलं आहे. तर ते आवर्जून सगळ्यांना, तेव्हा त्यांनी हे केलं नाही, पण तेव्हा माझं स्किट झाल्यानंतर, एखादं स्किट छान झाल्यानंतर ते सगळ्यांना फोन करून सांगायचे, मेसेज करून सांगायचे की भक्ती आहे बघ. किंवा मी काही त्यांच्यासाठी केलं, काही वस्तू खरेदी केली मोठी, तर ते सगळ्यांना फोन करून सांगायचे. आनंद व्हायचा. आई पण आत्तापर्यंत जेव्हा होती तोपर्यंत तिने माझ्या कामाचं कौतुक केलेलं. तिला जेव्हा भक्तीची आई ओळखतच होते, पण मॅडीची आई म्हणल्यावर तिला असं वाटायचं, अरे मॅडीची आई काय, ते असंही तिला ओळखायचे लोक. शिक्कामोर्तब नंतर काय करत आहेस? नाही, आत्ता सध्या माझा स्टार प्रवाहाचा पण एक शो चालू आहे, तुझ्या सोबतीने नावाचा शो आहे. स्टार प्रवाहावरती दुपारी 2:30 वाजता असतो. तर ते आणि हे सायमल्टेनियसली चाललं आहे दोन्ही. दोघंही सांभाळून घेत आहेत मला, सो मी करू शकते. सो ते चालू आहे. आता सध्या बघू, काही येतात फोन वगैरे, पण फायनल होईपर्यंत आपण काही बोलू शकत नाही ना आत्ता. थँक्यू सो मच भक्ती. थँक्यू. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू व्हेरी मच.